11 चेंडू 26 धावांची गरज. परत एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. 55 पार करत टाकला हा चेंडू. हो खोलू टाप्याचा कसा बसा आपल्या शरीरापासून दूर ढकलला रणजित हा चेंडू टिपणी गट एकदा पळून पूर्ण केली गेली आणि त्यावरती 2 धावा मिळतात. आहे वॉरियर्स विरुद्ध धानोडी स्पोर्टला फुलटॉस आणि चेंडू थेट हातामध्ये. बहुधा या ठिकाणी चषक सुद्धा हातामध्ये सोडलाय हर्षलनं. हा चेंडू परत दिशेला खेळला गेलाय आणि याच बरोबर सामना जिंकलाय. आपण परत एकदा पाहतोय हेमंत उत्तेकरचा चेंडू असेल पुढे सरळ चेंडू आडव्या बॅटने सरळ खेळलाय क्षेत्राच्या फार दूर त्याचा अक्षय खानपुढे डावीकडे येतोय. शिरू उजेड गेला चेंडू सीमा पार चौकार पुढून जातो 3-4 धावांचा षटक तो टाकतो आणि तो कधी आलाय कधी गेला हे फलंदाजाला समजत नाही. हा चेंडू ऑफसाईडला खेळलाय परत तिकडे रणजित बॅटवर चेंडू टिकतोय. सागर शिंदे फार दूरवरती असल्याने चेंडू एक टाकावरती मार्ग फेरलं. वाघाची जिगर फलंदाजीचा कर चौकार 4 धावा. शिरू टू रणजित टिंगरे पाहूया कशा प्रकारे सामना मैदानावरती रंगतोय. हा चेंडू प्रदेशाला खेळला गेलाय. यावेळेस हेमंत उत्तेकर फार दूरवरती राहील. चेंडू सुंदररीत्या अडवतो हेमंत उत्तेकर. क्षेत्रक्षणामध्ये केला गेला बदल पहा फायदेशीर ठरतोय. 2 धावांवरती सगळ्या व्यासपीठावरती यायचं आणि आपला ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. आणि मी या ठिकाणी विनंती करेल कोकरकर साहेबांना ज्या ज्या खेळाडूंची नावं मी घेतोय सामना चालू असताना ते सत्कार आपण त्या ठिकाणी पूर्ण करावं. याशी आपण या व्यासपीठावरती या. तदनंतर विजय सर आपल्या हा चेंडू सटकता हातामध्ये आणि थेट सीमा पार चौकार. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कृपया चेंडू अडवू नका.